Hello student, in last class what we seen that conversion of the units. आपण application स्टार्ट केलेले आणि त्याच्यामध्ये पहिला application होतं कन्वर्जन ऑफ युनिट फ्रॉम वन सिस्टीम टू अनदर सिस्टीम. ओके, आणि त्याचे काल आपण प्रॉब्लेम्स पण पाहिलेले. त्याच्यातले लास्टचे दोन प्रॉब्लेम एकदम टफ होते. सेकंड लास्ट प्रॉब्लेम ओके, तो जेईई मेन्सचा प्रॉब्लेम होता. In this class we have to continue that problem. So write down next problem. Next problem लिहा. A force of 40 Newton. A force of 40 Newton acts on the body. Acts on the body. If unit of mass and length doubled. If unit of mass and length doubled and time tripled. And time tripled, then force in new unit will be. Then force in new unit will be. Okay, pause the screen, try to solve the question. चला बघा काय म्हणलंय क्वेश्चन मध्ये की फोर्स किती न्यूटन आहे म्हणलंय 40 न्यूटन. मग न्यूटन वरनच कळलं असेल बाळा तुला ही सिस्टीम कुठली आहे, एस आहे. आणि या फोर्स मध्ये मास डबल झाले, लेंथ डबल झाले आणि टाइम किती झालाय 3 टाइम्स. मग यावेळेस तुला माहित आहे सेकंड सिस्टीम मधले काढायचंय म्हणजे आपला फॉर्म्युला N1 U1 इज इक्वल्स टू N2 U2. हे पहिलं न्यूटन म्हणजे कुठली सिस्टीम आहे, एस आहे, आणि N2 U2 म्हणजे कुठली सिस्टीम आहे, नवीन सिस्टीम. आता नीट बघ बरं, तुला नवीन सिस्टीम मध्ये काही केजी ग्राम असलं काय दिलंय का, सेकंद वगैरे किंवा मीटर सेकंद काहीच दिलं नाही. तर मास, लेंथ आणि काय दिले, टाइम. म्हणजे थोडक्यामध्ये काय दिले, डायमेन्शन. मग लिहिताना बघ पहिलं N1 म्हणजे किती 40 म्हणजे युनिट 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 म्हणजे डायमेन्शनल फॉर्म्युला M1L1T पॉवर -2 इज इक्वल्स टू. आता काय म्हणजे सर कॉल तर केजी ग्राम सेकंद लिहला तो आज असं का, कारण आजच्या प्रॉब्लेम मध्ये नंतरचा जो डाटा आहे तो मास लेंथ टाइम मध्ये आहे म्हणून इनिशियलचा पण डाटा त्याच फॉर्म मध्ये ठेवला. पण नेक्स्ट केसला N2 इज इक्वल्स टू व्हॉट इज U2 मास 2m त्याचा पॉवर किती आहे 1. व्हॉट इज लेंथ 2l त्याचा पॉवर 1. टाइम 3t त्याचा पॉवर किती आहे -2. ओके, चल बघ इकडे काय काय कॅन्सल झालं. m चा पॉवर 1, m चा पॉवर 1, l चा पॉवर 1, l चा पॉवर 1, टाइम चा पॉवर -2, t टू द पॉवर -2. सो काय आला आन्सर 40 इज इक्वल्स टू N2 इंटू 2 raised to 1 2 इंटू 2 raised to 1 2 इंटू 3 टू द पॉवर किती आलं -2. हे 2 2 4, हे 4 10 जा 40, हे 3 टू द पॉवर -2. कालच शिकवलंय RHS चं LHS ला आलं की पॉवरचं साइन काय होतं चेंज. 3 चं -2 चं इकडे किती झालं +2 इज इक्वल्स टू N2. सो N2 इक्वल्स टू 10 इंटू 3 चा स्क्वेअर 9. सो 10 इंटू 9 किती झालं 90. सो नवीन युनिट मध्ये फोर्सची व्हॅल्यू किती असेल 90. ओके, इन न्यू युनिट फोर्स विल बिकम 90 न्यूटन. ओके, so answer will be 90. Next question, write down next question. If unit of force were 10 Newton, if unit of force were 10 Newton, that of power 1 megawatt, that of power 1 megawatt and time is 1 millisecond, and time is 1 millisecond, full stop. Find unit of length. Find unit of length. चला pause the screen, try to solve the question. सगळ्यात पहिलं गिवन डाटा लिहा. फोर्स काय दिले रे बाळा त्यानं, फोर्स 10 न्यूटन. फोर्स किती दिले 10 न्यूटन. त्याच्यानंतर नेक्स्ट याच्या पुढे काय म्हणलंय त्यानं, पॉवर किती वॅट म्हणले 1 मेगावॅट. त्याच्यानंतर टाइम किती म्हणले 1 मिलीसेकंद. अँड फाइंड द लेंथ, काय विचारले लेंथ. बघा नीट बघा, हे साधा फॉर्म्युल्याच्या बेसिसवरचा क्वेश्चन आहे. मग फॉर्म्युल्याच्या बेसिसवर म्हणजे थोडंसं आठवा. आता पॉवर आठवते, पॉवरचा फॉर्म्युला काय असतो वर्क डन अपॉन टाइम. पॉवर इज इक्वल्स टू वर्क डन. नीट बरं गिव्हन डाटा फोर्स आणि लेंथ मध्ये दिले म्हणजे वर्क डन ला फोर्स इंटू काय लिहिता येतं डिस्प्लेसमेंट बाय टाइम. मग डिस्प्लेसमेंट इक्वल्स टू टाइम तिकडे गेलं पॉवर इंटू टाइम अपॉन फोर्स. कारण डिस्प्लेसमेंट म्हणजेच कोण असते लेंथ. म्हणजे थोडक्यात डिस्प्लेसमेंट काढणं म्हणजेच काय काढणं लेंथ. मग त्यानं तेच विचारले आपल्याला. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. पॉवर 1 मेगा, मेगा म्हणजे 10 टू द पॉवर 6
इंटू टाइम, टाइम म्हणजे 1, मिली 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 म्हणजे 10 टू द पॉवर -3 अपॉन फोर्स 10, 10 चा पॉवर काही नाही म्हणजे किती 1. पटकन बघा, हे 10 चा पॉवर +1 वरी जाऊन काय झालं -1. सो 10 टू द पॉवर 6 इंटू 10 टू द पॉवर -3 -1 किती झालं -4. मग बेस सेम असताना पॉवरचं ऍडिशन, सो 6 - 4 किती झालं 2. सो 10 स्क्वेअर म्हणजे किती 100. सो लेंथ किती आली 100 मीटर. सो लेंथ किती आली 100 मीटर. दिस इज द आन्सर. चला, हेच आन्सर किती जणांचं आलं होतं? रेज युअर हँड. व्हेरी गुड. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, राईट डाऊन नेक्स्ट क्वेश्चन. इफ युनिट ऑफ लेंथ इज डबल्ड, if unit of length is doubled, comma, time is held, HALVED, time is held, and force is quadrupled, 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 comma, the power would changes by factor. Power would changes by factor. जस्ट पॉज द स्क्रीन. याच क्वेश्चनवर डिपेंड आहे म्हणूनच घेतला मी. पॉज द स्क्रीन अँड ट्राय टू सॉल्व इट. पॉज द स्क्रीन, ट्राय टू सॉल्व इट. चला, काय आन्सर सांगा. काय आन्सर सांगा. चला, काय म्हणलंय त्यानं, द युनिट ऑफ लेंथ इज डबल्ड. लेंथ किती झाली डबल. डबल म्हणजे किती 2L. युनिट ऑफ टाइम इज हॅल्ड म्हणजे टाइम किती झालं हाफ. त्याच्यानंतर युनिट ऑफ फोर्स इज क्वाड्रप्ट. क्वाड्रप्ट म्हणजे किती 4 टाइम्स. फोर्स किती झाला 4 टाइम्स. आणि पॉवर चेंजेस बाय द फॅक्टर. त्याच्यामध्ये काय विचारले, पॉवर किती फॅक्टरनं चेंज झालं. आता शिकलो आपण पॉवर इज इक्वल्स टू काय होतं, वर्क डन अपॉन टाइम. पॉवर म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आता नीट बघ बरं इकडं, फोर्स किती टाइम्स झालाय 4 टाइम्स फोर्स. डिस्प्लेसमेंट किती टाइम्स झाल्या 2 टाइम्स. सो 2 इंटू L अपॉन टाइम किती टाइम्स झालाय T/2 टाइम्स. हे 2 वरती गेलं, हे किती झालं 4 इंटू 2 8 आणि खाली गेलेलं 16 FL/T. सो तुमचं जे पॉवर आहे, आधी पॉवर किती होती Fs/T, आता किती टाइम्स मल्टिप्लाय व्हायले 16. सो पॉवर जी आहे ती पॉवर किती टाइम्स न चेंजेस झाली 16 टाइम्स न. पॉवर जी चेंजेस झाली ती किती टाइम्स न चेंज झाली 16 टाइम्स. ओके, आता हा क्वेश्चन मी का दिला असेल त्याच्या मागे एक रिझन होतं. कारण ह्याच्या आधीचा जो क्वेश्चन पाहिला होता तो सेम ह्याच टाइप मधला होता. तिथं पण फोर्स, पॉवर, टाइम आणि काय दिलं होतं लेंथ. फक्त या क्वेश्चन मध्ये आपल्याला लेंथ फाइंड आउट काढायची होती आणि या क्वेश्चनचा मिनिंग थोडासा अलग आहे. म्हणजे किती टाइम्स न पॉवर बदलली होती, पण यूज करणारा फॉर्म्युला दोन्ही केसेस मध्ये काय होता सेम. त्याच्यामुळे आपण हा क्वेश्चन दिला होता. सिंपल सोल्युशन, पॉवर वर्क डन बाय टाइम, वर्क डन फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट बाय टाइम. सो फोर्स किती टाइम्स झाले म्हणले कोड्रप्ट म्हणजे सॉरी कोड्रप्ट 4 टाइम्स F इंटू लेंथ किती झाल्या डबल 2L अपॉन टाइम किती हाफ. अशा छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा. हॅल्ड म्हणजे हाफ, कोड्रप्ट म्हणजे 4 टाइम्स डिवायडेड बाय टाइम. टाइम किती T/2 अपॉन 2 वरी गेलं 2 2 जा 4 4 4 जा 16 FL/T. ही म्हणजे ओरिजिनल पॉवर आणि नंतर किती टाइम्स व्हायला 16 टाइम्स. ओके, दिस इज द आन्सर. आता सेकंड ऍप्लिकेशन पाहण्याच्या आधी एक टर्म आपल्याला पाहायची असते. स्टार करून लिहा सगळ्यांनी, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. आता बघा, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी हे काय भानगड आहे मला सांगा बरं. आतापर्यंत 10th स्टँडर्ड मध्ये कधी तुम्ही अशा गोष्टी केल्यात का रे, 10 सेंटीमीटर -2 kg, कधी असलं केलंय का? किंवा कधी असं तुमच्या सरांनी शिकवलंय का? बघा बरं पोरांनो, 1 मीटर -2 लिटर इज इक्वल्स टू 1 to ml असलं काही शिकवलंय का कधी?
किंवा कधी मीटर मधनं लिटर मायनस केलंय का? नाही. कसं शिकवायचे बघा बरं. हा पोरांनो एक 5 kg मास आहे, त्याच्यातलं 2 kg काढलं तर आन्सर किती kg उरलं? 3 kg. म्हणजे ह्या गोष्टीवरनं काय समजलं तुम्हाला? मी आता सांगितलेल्या एक्झाम्पलवर ज्या गोष्टी ऍड सबस्ट्रॅक्ट करायच्या असतात त्या गोष्टी सारख्याच असल्या पाहिजेत. बघा बरं, इथं केजी 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 म्हणजे मास मधनं मास सबस्ट्रॅक्ट व्हायले, आन्सर बी काय यायले? मासच. मास मधनं मास सबस्ट्रॅक्ट व्हायले, आन्सर बी काय यायले? मासच. इथं मास मधनं लेंथ सबस्ट्रॅक्ट व्हायले, रॉंग. इथं लेंथ मधनं मास सबस्ट्रॅक्ट व्हायले, रॉंग. म्हणजे हे असं नसतं. मग असतं कसं? तर सारख्याच क्वांटिटीचं ऍडिशन होत असतं किंवा सारख्याच क्वांटिटीचं सबस्ट्रॅक्शन होत असतं. मग प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी बी तेच सांगते. काय सांगते प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी? फिजिकल क्वांटिटीज हॅव्हिंग सेम डायमेन्शन कॅन बी सबस्ट्रॅक्ट, ऍड अँड इक्वेट. म्हणजे सेम डायमेन्शन असेल अशाच फिजिकल क्वांटिटी ऍड केल्या जातात किंवा सबस्ट्रॅक्ट केल्या जातात किंवा काय केल्या जातात? इक्वेट. मग आता ह्याला कसं करणार बघा. ह्याचं पहिलं एक्झाम्पल घेऊयात आपण. समजा y इज इक्वल्स टू किंवा z इज इक्वल्स टू एखादी क्वांटिटी आहे x, त्याच्यामध्ये ऍड करायला तो y, किंवा तुझा आन्सर z येणार आहे. पहिली क्वांटिटी x मधनं y काय करायला? सबस्ट्रॅक्ट. म्हणजे ह्याचा मिनिंग असतो x मध्ये काय ऍड व्हायले? y. म्हणजे x आणि y चा डायमेन्शनल फॉर्म्युला काय पाहिजे? सेम. किंवा x मधनं काय सबस्ट्रॅक्ट व्हायले? y. म्हणजे x आणि y चा डायमेन्शनल फॉर्म्युला सेम. आणि ते कुणासोबत व्हॅल्यू इक्वेट व्हायले? z. म्हणजे z चा पण डायमेन्शनल फॉर्म्युला काय पाहिजे? सेम. म्हणजेच x y z हॅव सेम डायमेन्शनल फॉर्म्युला. म्हणजे x y z या तिघांचा पण डायमेन्शनल फॉर्म्युला काय पाहिजे? सेम. त्याच्यानंतर याच्यामध्ये तिसरी क्वांटिटी कुठली? समजा m इज इक्वल्स टू n. m आणि n ला इक्वेट करायला म्हणजे m अँड n हॅव सेम डायमेन्शनल फॉर्म्युला. m आणि n चा पण डायमेन्शनल फॉर्म्युला काय पाहिजे? सेम. मग नीट बघा, ज्या दोन क्वांटिटी ऍड होतात, ज्या दोन क्वांटिटी सबस्ट्रॅक्ट होतात, ह्या दोघांचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय पाहिजे? सेम. आणि त्यांचं जे आन्सर येणार आहे त्यांच्यामधनं त्याचा पण डायमेन्शनल फॉर्म्युला काय पाहिजे? सेम. मग m इज इक्वल्स टू n ह्या दोघाला इक्वेट करायला म्हणजे ह्या दोघाचा पण डायमेन्शनल फॉर्म्युला काय पाहिजे? सेम. आता हा प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी यूज करून आपल्याला परत ह्याचे 2-3 काय बघायचे? ऍप्लिकेशन. मग त्याच्यामधलं एक ऍप्लिकेशन आणि त्याचे प्रॉब्लेम्स बघूयात आपण. सो राईट डाऊन नेक्स्ट ऍप्लिकेशन. किती ऍप्लिकेशन बाबा? दुसरं ऍप्लिकेशन लिहा. टू चेक द करेक्टनेस ऑफ इक्वेशन. आता बघा, फिजिक्स मध्ये काही इक्वेशन्स असतात, काही फॉर्म्युले असतात. ते फॉर्म्युले करेक्ट आहेत का नाहीत हे चेक करणं युजिंग काय करू शकतो आपण? डायमेन्शनल फॉर्म्युला. डायरेक्ट क्वेश्चन घेऊ. राईट डाऊन क्वेश्चन लिहा. क्वेश्चन, चेक द करेक्टनेस ऑफ गिवन इक्वेशन्स. त्याच्यामध्ये पहिले लिहा. 3 प्रॉब्लेम घेऊयात. v इज इक्वल्स टू u प्लस at. आता सगळे म्हणतील सर हे इक्वेशन आम्हाला माहित आहे, कायनेमॅटिकल इक्वेशन आहे. कुठलं इक्वेशन आहे? कायनेमॅटिकल इक्वेशन. मग सांग बरं, हे कायनेमॅटिकल इक्वेशन करेक्ट आहे का? v इक्वल्स टू u प्लस at. हा करेक्ट आहे. मग जे इक्वेशन करेक्ट असतं त्याला म्हणायचं फिजिकली करेक्ट. म्हणजे हे इक्वेशन कसं करेक्ट आहे? फिजिकली करेक्ट. आणि याच्यामध्ये दुसरा प्रकार असतो डायमेन्शनली करेक्ट आहे का नाही हे विचारण्याचा. मग एक्झामला काय प्रश्न विचारतात? v इज इक्वल्स टू u प्लस at इज. ऑप्शन असतात फिजिकली करेक्ट, डायमेन्शनली करेक्ट, बोथ फिजिकली अँड डायमेन्शनली करेक्ट, बोथ फिजिकली अँड डायमेन्शनली इनकरेक्ट. आता ह्या केसमध्ये हे काय असतं? व्यवस्थित बघा, डायमेन्शनली करेक्ट आहे की नाही आहे. फिजिकली तर कळलं, v इक्वल्स टू u प्लस at हे करेक्ट आहे फिजिकली. तुम्हाला इक्वेशन माहित आहे, मलाही माहित आहे, म्हणून मी त्याला लिहिलं फिजिकली करेक्ट. आता डायमेन्शनली करेक्ट हे कसं शोधायचं? नीट बघा. आता at मध्ये काय मिक्स व्हायले? u. म्हणजे u आणि at चा डायमेन्शन काय पाहिजे? सेम. आणि तिथला कुणासोबत इक्वेट करायला? v. म्हणजे v, u आणि at ह्या तिघांचे डायमेन्शन काय पाहिजे? सेम. v, u आणि at. आता बघा, v म्हणजे फायनल वेलॉसिटी असते, u म्हणजे इनिशियल वेलॉसिटी असते. म्हणजे दोघांचा डायमेन्शनल फॉर्म्युला L1t पॉवर -1. नीट बघा, v आणि u चा. v इज इक्वल्स टू u.
वेलॉसिटीचा डायमेन्शन सेम असतो म्हणून L1t पॉवर -1. आता पुढचं कोण चेक करावं लागेल? AT. आता ATचा कसं करणार? ऍक्सलरेशनचा L1t पॉवर -2. टाइमचा डायमेन्शनल फॉर्म्युला t पॉवर 1. मग मला सांगा टाइम बेस सेम असताना पॉवरचं काय होतं? ऍडिशन. मग आता नीट बघा बरं, या केसमध्ये L1 जशाला तसं, t चा पॉवर -2 + 1 किती? -1. म्हणजे ATचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय आला? L1t पॉवर -1. मग आता बघ बरं, U चा आणि V चा तर सेम आहे, L1t पॉवर -1. AT चा पण L1t पॉवर -1. म्हणजे V चा, U चा आणि AT चा तिघांचाही डायमेन्शनल फॉर्म्युला करेक्ट आहे. म्हणजे हे इक्वेशन कसं आहे? डायमेन्शनली करेक्ट. मग आपल्याला काय म्हणता येतं? तर V = U + AT इज बोथ फिजिकली अँड डायमेन्शनली करेक्ट. नीट वगैरे परत एकदा, डायमेन्शनली करेक्ट म्हणजे काय? U मध्ये काय ऍड व्हायले? AT. म्हणजे ह्या U आणि AT चे डायमेन्शन काय पाहिजेत? सेम. आणि परत ह्याचे डायमेन्शन कुणा इतके पाहिजेत? V इतके. मग चेक कर, U आणि V वेगळे नसणार आहेतच, कारण V म्हणजे फायनल वेलॉसिटी, U म्हणजे इनिशियल. ते काही बी असो, वेलॉसिटीचा मग कुठलं पण असेल. समजा अनंत अंबानी काय, अनिल अंबानी काय, सगळे अंबानी आहेत म्हणजे सगळ्याचे डायमेन्शन काय असतात? सेम. मग इनिशियल वेलॉसिटी काय, फायनल वेलॉसिटी काय, टर्मिनल वेलॉसिटी काय, काही बी वेलॉसिटी असेल तर डायमेन्शनल फॉर्म्युला सेम. इनिशियल फायनल दोघांचाही सेम, L1t पॉवर -1. पुढचं AT ऍक्सलरेशन L1t पॉवर -2. टाइमचा T1. मग आता नीट बघा, L1t पॉवर बेस सेम असताना पॉवरचं ऍडिशन -2 + 1 -1. मग नीट बघा, AT चा डायमेन्शनल फॉर्म्युला, U चा, V चा, म्हणजे ह्या तिघांचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय आला? सेम. म्हणून ह्या इक्वेशनला काय म्हणायचं? डायमेन्शनली करेक्ट. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट सेकंड, pause the screen and try to solve it. S is equals to ut plus 1/3 AT². डिटरमाइन करा हे फिजिकली करेक्ट आहे का डायमेन्शनली. पॉज द स्क्रीन, ट्राय टू सॉल्व इट. चला, नाउ लुक ऍट द बोर्ड. आता नीट बघा, S is equals to ut plus 1/3 AT². काय म्हणतील पोरं, सर येड लागले का? S is equals to ut plus ½ AT² असतंय आणि तुम्ही लिहिला 1/3. हे सरचं चुकलं. अरे गधड्या, तेच तुला ओळखायचं. S is equals to ut plus ½ AT². चुकले म्हणजे हे फिजिकली काय आहे? इनकरेक्ट. फिजिकली काय आहे? इनकरेक्ट. हे तुझं पहिलं आन्सर झालं. आता तुला हे चेक करायचंय, फिजिकली इनकरेक्ट आहे ते डायमेन्शनली करेक्ट आहे की रॉंग आहे. आता डायमेन्शनली करेक्ट आहे का रॉंग आहे म्हणजे बघ बरं, एक टर्म S, दुसरी ut, तिसरी AT². ut मध्ये AT² ऍड व्हायले म्हणजे ह्या दोघांचा डायमेन्शन सेम पाहिजे. आणि तू ह्याच्यासोबत इक्वेट करायलास म्हणजे ह्या तिघाचे डायमेन्शन सेम पाहिजे. आता कळतंय का? बघ, S म्हणजे डिस्प्लेसमेंट असतं, डायमेन्शन किती झालं? L1. किती झालं डायमेन्शन? L1. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचं ut. आता मला सांग, U म्हणजे वेलॉसिटी, त्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला L1t पॉवर -1. T म्हणजे टाइम, त्याचा डायमेन्शन 1. आता नीट सांगा, बेस सेम असतील तर पॉवरचं ऍडिशन 1 - 1 किती? 0. t पॉवर 0 1. मग कधी पण पॉवर सेम असताना मल्टिप्लिकेशन मध्ये दोघाला काय करायचं? कॅन्सल. म्हणजे ह्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय आला? L1. त्याच्यानंतर AT² ऍक्सलरेशन L1t पॉवर -2 इंटू टाइम t आणि त्याचा पॉवर 2. मग t पॉवर -2 आणि t पॉवर +2 कॅन्सल. सो डायमेन्शनल फॉर्म्युला किती आलं? L1. किती आला डायमेन्शनल फॉर्म्युला? L1. मग आता नीट बघा बरं, S चा बी L1 आला, UT चा बी L1 आला, AT² चा बी L1, म्हणजे या तिघाचा डायमेन्शनल फॉर्म्युला सेम आहे. म्हणजे हे पण इक्वेशन डायमेन्शनली कसं आहे? करेक्ट. मग S is equals to ut plus 1/3 AT² is physically incorrect but dimensionally correct. Physically incorrect but dimensionally correct. ओके. एक तुम्हाला देतो, स्क्रीनला पॉज करा आणि सॉल्व्ह करून दाखवा. थर्ड वन, प्रेशर इज इक्वल्स टू P0 प्लस ρg. प्रेशर इज इक्वल्स टू P0 प्लस ρg. P म्हणजे लक्षात ठेवा हायड्रोस्टॅटिक प्रेशर. P म्हणजे हायड्रोस्टॅटिक प्रेशर. त्याच्यानंतर P0 म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशर. कसलं का असणार प्रेशर आहे. आरवी मुंडे काय, आरव मुंडे काय, मुंडेच आहेत म्हणजे डायमेन्शनल फॉर्म्युले सेम, प्रेशरच. त्याच्यानंतर रो म्हणजे डेन्सिटी. रो म्हणजे काय? डेन्सिटी. आणि जी म्हणजे काय असतं? ऍक्सलरेशन. चला,
वॉज द स्क्रीन टाईट टू सॉलिड. मग आता नीट बघा, सगळ्यात पहिलं ही पी नॉट रो जी तिघाचे डायमेन्शन काय पाहिजेत? सेम. आता प्रेशरचे डायमेन्शन P इज इक्वल्स टू पी नॉट इज इक्वल्स टू पी आणि पी नॉटचे डायमेन्शन सेम. आता पटकन आठवायचं, पी नॉट प्रेशरचं. सर मला पाठ नाही, मग पटकन करून बघायचं. फोर्स बाय एरिया. फोर्सचा डायमेन्शन M1L1T पॉवर -2. एरियाचा L2 2 वरी गेलं तर 1 - 2 किती झालं? -1. म्हणजे डायमेन्शनल फॉर्म्युला M1L पॉवर -1T पॉवर -2. त्या दोघांचे झाले डायमेन्शन. आता रोजी इक्वल्स टू डेन्सिटीचा डायमेन्शनल फॉर्म्युला मास M1L पॉवर -3. जी म्हणजे ऍक्सलरेशनचा L1T पॉवर -2. मग बघा ह्या रोजीचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय? तो M1 बेस सेम असताना पॉवरचा ऍडिशन -3 + 2 L पॉवर -2 आणि T पॉवर -2. दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर रोजी. आता बघ बरं, ह्या रोजीचा पी नॉटचा ह्या दोघांचा सेम आहे, पण रोजीचा आणि ह्या पी नॉटचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय? डिफरंट. मग डायमेन्शनल फॉर्म्युला डिफरंट असेल तर ह्या दोघाला एकमेकात ऍड करता येतं का? नाही. म्हणजेच डायमेन्शनल फॉर्म्युला नाही, म्हणजे हे इक्वेशन डायमेन्शनली कसं आहे? रॉंग. कसं आहे? रॉंग. आणि फिजिकली बी रॉंगच आहे. फिजिकली बी काय आहे? रॉंगच. मग तुम्ही म्हणाल सर हे कुठं आहे? हो, 12वी मध्ये फ्लुइड मेकॅनिक्स टॉपिकला आहे. 12वी मध्ये फ्लुइड मेकॅनिक्स त्याचं करेक्ट इक्वेशन आहे, बाजूला लिहून ठेवा. P इज इक्वल्स टू पी नॉट प्लस रो जी, समोर काय जोडलं पाहिजे? H. म्हणजे प्रेशर साठी काय फॉर्म्युला असतो? हायड्रोस्टॅटिक P नॉट प्लस रो जी H. काय फॉर्म्युला असतो? P नॉट प्लस रो जी H. ओके, दॅट्स ऑल. इथं आपण थांबूयात. इट्स थर्ड ऍप्लिकेशन वी विल टेक इन द नेक्स्ट क्लास. ओके, थँक्यू.